पेन्शनरांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर EPF पेन्शनर संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीद्वारा सर्व श्रमिक संघ यांच्या वतीने पेन्शनरांचे शोषण थांबावे यासाठी तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर सचिव यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शनरांनी पेन्शनमध्ये वाढ नाही तर भाजपला मत नाही, पेन्शनर एकता जिंदाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। यावेळी पेन्शनरांनी आपल्या समस्या व सरकारकडून पेन्शनरांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, अतुल दिघे, दीपक यादव, वसंत माने, अप्पा कुलकर्णी, चंद्रकांत बागडी, रवींद्र पाटील व खंबीर पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना काही पेन्शनरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पेन्शन तर नाहीच, पण घरची मुलं सुद्धा विचारत नाहीत। आज आम्ही घरच्या लोकांच्यावर बोजा आहे, लक्षात घ्या। पेन्शन तर नाहीच, पण घरची मुलं सुद्धा विचारत नाहीत। आज आम्ही घरच्या लोकांच्यावर बोजा आहे, लक्षात घ्या। पेन्शन तर नाहीच, पण घरची मुलं सुद्धा विचारत नाहीत। आज आम्ही घरच्या लोकांच्यावर बोजा आहे, लक्षात घ्या। आज तुम्ही कमवताय, तुमच्या घरात आई वडील आहेत, तुमच्यावर बोजा आहे की नाही? तो त्यांचं दररोजचं जेवणाखाण्याचा खर्च हा तुमच्यावर बोजा आहे। तसं आज आम्ही आमच्या घरच्यांच्यावर बोजा पडायला लागलो। त्यांनी कुठनं आणायचे पैसे? आज आम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली, त्यांनी कुठं जायचं? आज आम्हाला पेन्शन तरी वाढवूनच देत नाही। आज आम्ही म्हणतोय आम्हाला कमीत कमी 9,000 आणि DA द्या, ती पण नाही, ते पण करत नाही। कशाला आहे आम्ही मतं द्यायची आहे ना? आणि मोदी सरकार तर इतकं खोटारड आहे, दररोज पेपरला काहीतरी न्यूज टाकायची, मोकळंच व्हायचं। अक्षय माझा तर आरोप आहे, ह्यांनी सगळे मीडिया विकत घेतलेले आहेत। प्रत्येकाचं न्यूज चॅनल आहे, प्रत्येक आमदार खासदार प्रत्येकाचं न्यूज चॅनल आहे। यांनी हा मराठा सर्वेक्षण करतो, आमकं करतो। कुठल्या नगरसेवकाने त्याच्या भागामध्ये किती बेरोजगार आहे त्याचा सर्वे केला का? किती बाबा लोक पेन्शनर, किती वयस्क लोक आहेत त्याचा सर्वे केला का? कुणी बघितलेलं नाही। नगरसेवक तर काय, आज नगरसेवक काही उद्या ह्याचा बंगला बांधायला घेतलाच आहे ना, कुठनं येतो पैसा? आज ज्यांनी राम मंदिर बांधलंय, आम्ही त्याच्याबद्दल बोलणं नाही, लक्षात घ्या। आज किती कोटी खर्च केले आणि इथं आम्ही पेन्शन आज उन्हातानात लाजा वाटायला, जीवाला लाजा वाटायला पाहिजे। अरे आज 70-75 वर्षाची लोक उन्हातानात भीक मागत उभा आहेत आणि ह्याने राम मंदिर बांधतात आणि कोण रामलल्ला काय म्हणतोय? अरे इथं ही लीला चालू आहे, ते बघ की, ते कोणी बघत नाही। काय बोलायचं खरोखर? काय नाही, मेट्रो करायला लागत, अंडरग्राउंड मिळते नाही। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण EPF पेन्शनर आज जमलेलो आहोत। हे का जमलेलं आहे तर गेली 10 वर्ष आम्ही आंदोलन करतोय। आमची तुटपुंजी जी पेन्शन आहे ती सरकारमध्ये ते भाजप आले सरकार आलं आणि त्यांनी सांगितले आम्ही 3,000 महागाई भत्ता देतो, पण अद्याप त्यांनी एक शब्दही काढत नाही वाढीसाठी। सातत्याने आम्ही आंदोलन करतोय, 10 वर्ष आंदोलन करायला, पण सरकार ढुंकूनही बघायला तयार नाही। आता सध्या दिल्लीत सुद्धा आंदोलन चालू आहे, दुसरी संघटना आहे, आमचीही संघटना होती पण आम्हाला परवानगी पोलिसांनी नाकारली म्हणून आम्ही गेलो नाही। पण आता आम्ही असं ठरवलं की आता अधिवेशन चालू आहे 1 ते 9 या दरम्यान आपण जागृती करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण आता जिल्हाभर आज कलेक्टर कचेरी, प्रांत कार्यालय, तालुक्यामध्ये आपण आंदोलन करायला लागले। सरकारनं जर ह्या आठवड्यामध्ये पेन्शनमध्ये वाढ केली नाही, आमची मागणी 9,000 महागाई भत्ता आहे। सरकार म्हणत होते की ह्या कोशियारी कमिटी नेमली होती, त्याचे पण 3,000 महागाई भत्ता देत होते, ते पण सरकारने दाबून ठेवली। आणि आता आम्ही जी मागणी करतो त्यावर सरकार डोंकूनही बघत नाही, लोकसभेत चर्चा होतच नाही आणि आमचे खासदार आवाज उठवतात, पण आमचे खासदार बराचसा आवाज उठवत नाहीत, तरीसुद्धा देशभरात काय खासदार आवाज उठवणार, पण सरकार दाद लागत नाही, मंत्री उत्तर देत नाही, पंतप्रधान बोलत नाहीत, अर्थमंत्री बोलत नाही। याच्याकरता आपल्याला या 9 तारखेपर्यंत पेन्शनमध्ये वाढ केली नाही तर भाजपला आम्ही मतदान करणे असं आमच्या संघटनेने ठरवलं। त्याप्रमाणे आम्ही आता जर 1-2-4 दिवस वाट बघणार 9 तारखेपर्यंत, तर ते झालं नाही तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही, कारण आमचं ह्यांनी काम केलेलं नाही। आणि आता एक भाजप सरकार म्हणते की गावागावात जाणार आहे, आता कुठले प्रश्न आहेत त्यांना माहिती नाही। म्हाताऱ्यांचा प्रश्न तो पण सोडवत नाही सरकार, तर हे सरकार आम्ही बदलणार आहे। जर पेन्शनमध्ये वाढ केली नाही सरकार आम्ही बदलणार आहे, भाजपला मतदान करणार आहे अशी आमची भूमिका आहे। सगळ्या आस्था पण आहे, खाजगी उद्योग ST आहे, MSCB आहे, KMT आहे, तुमचे 186 मीडिया पण यामध्ये आहे, पत्रकार आहेत, सगळे मीडिया पण आहे, तुमच्या खाजगी बँका, सहकारी बँका,
तुमचे मोठे कारखाने HL वगैरे सगळे मोठे कारखाने आणि शिक्षण संस्थांमध्ये ज्या अनुदानित विना अनुदानित आहेत त्यामध्ये ह्यामध्ये शाळा कॉलेज ह्यामध्येच आहेत सगळे 186 उद्योगामध्ये हे पेन्शनर आहेत. त्यांना साधारण आता मला 900 रुपये पेन्शन मिळते, काही ना 800 मिळते. याचं कारण काय तर सरकारनं नियम बदलले 14 सालात आणि नियम बदलले. पण आता म्हणतंय काय सरकार की हे तुम्हाला देता येत नाही. आमच्या सेल्फ फंडेड योजना आहे, सरकार यामध्ये पैसा घालायला तयार नाही. 1.16 घालते ते पण कधी घालते कधी नाही. सरकारनं जर आता आम्ही एक आमचा रिपोर्ट पाठवला तिथं संसदीय कमिटीसमोर सप्टेंबरमध्ये, त्याच्यावर अजूनही निर्णय होत नाही आणि आता या अधिवेशनात काही चर्चाच पण होत नाही. मग आता जर सरकार असं करणार, आम्हाला फसवलं सरकारनं, जर सरकारनं आमचं जर काम केलं तर आम्ही भाजपला मतदान करणार. मी का सगळी राहणार 10 वर्ष जर आम्हाला त्यांनी कुचंबट ठेवलंय तर त्यांना मत देऊन आम्हाला पुढचं आयुष्य आम्ही कसं जगू शकतोय? जगू शकत नाही माणसाचं. माझे 800 रुपये पेन्शन आहे, 800 रुपये गॅस 1200 रुपयानं झाला आहे. बाकीचे औषध उपचार भागत नाही आणि ते 800 रुपये आणि किमान पेन्शन 1000 रुपये 2014ला सांगितलं किमान पेन्शन 1000 रुपये केली आहे म्हणून. माझे 800 रुपये आहे. 800 रुपये 200 रुपये माझे महिन्याला कमी झाले. ते भाजपनं का केले नाहीत? मग ते 200 रुपयानं जर इतकी रक्कम माझी जर तोटा होत असेल तर मी कसं काय भाजपला मत देऊ शकतोय? देऊच शकत नाही. आणि दुसरं असं आहे की 2014 साली ज्या वेळेला काँग्रेस सत्तेवर होतं त्यावेळेला ह्या BJPनं आमचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला होता आणि लोकसभेमध्ये मांडून ते मोकळे झाले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि आम्ही सत्तेवर आलो की 90 दिवसामध्ये तुम्हाला पेन्शन देतो. त्या जावडेकरांचा मी इथं या एवढ्या लोकांच्यामध्ये निषेध व्यक्त करतो आणि त्याचा धिक्कार करतो. म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की या लबाड हरामखोर खासदार आणि हे BJP सरकार जे आहे हे लबाड आहे आणि हे आम्हाला EPS पेन्शनरला आज माराय टपलेला आहे. श्रीमती जया बच्चन यांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न मांडला होता. आमचं त्यांनी दुखणं ऐकून घेतलेलं होतं. ती खासदार हेमा मालिनी त्यांनी आमचा प्रश्न ऐकून घेतलेला आहे. सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे. तरीसुद्धा हा नरेंद्र मोदी किंवा हे पंतप्रधान जे आहेत आणि ते श्रमिक जे कामगार आहेत मंत्री ते आमच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायला तयार नाहीत आणि ते आमच्या मरणाची वाट बघत बसलेले आहेत. सरकारला भूलतापा जनतेला भूलतापा देऊन आज किसान याच्यामध्ये 3000ची त्यांनी वाढ केली आणि आमचे पैसे त्यांच्याकडे जमा असताना पेन्शन फंडामध्ये आमचा करोडोनं पैसा इथं शिल्लक आहे. 23,000 लाख कोटीचं व्याज त्यांना महिन्याला मिळतंय आणि आमचा आरोप आहे की या मिळणाऱ्या व्याजातून या आमदार खासदारांचं पेन्शन आणि मानधन हे लोक देत असावेत अशी मला दाट ही शंका येते. तरी या प्रश्नामध्ये त्यांनी ताबडतोब लक्ष घालून आमचा हा बजेटच्या अगोदर प्रश्न सोडवावा, अन्यथा आम्ही आमचं आंदोलन तीव्र उभं करणार आहोत. आणि आम्ही BJPला तर आता ठरवलेलंच आहे मतदान करणार नाही, कारण हे सरकार लबाड आहे, खोटं आहे आणि आमचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही, कारण आम्हाला जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. एवढंच मी इथं जनतेच्या समोर आमचा प्रश्न मांडतो.